कुणाले म्हणते तू सदू बोकले ते सर्रास तुले म्हणतो. मला म्हणते तू कोण्या गावचा? मायजन. मी कोण्या गावचा? पाटील. पाटील. खरं आपल्या छातीला हात ठेवून आपल्या छातीवर ठेवलं बे. मी मेलो पाहिजे का भिकायला लोणच्या टाकायला का ठेवला पुऱ्या गावभरामध्ये माझ्यात मोठा का पाटील मोठा? मी म्हणतो मायजन मोठा. तू काय ना मोठा? तू काय ना मोठा? ऐकून घे. 20 एकर शेती माझ्या घरी आहे. थोड्यातून पहिल्या जोडी माझी सुटते, असं थोडी माझ्या हाताने पेटते, म्हणून मी झालो मोठा. आणि आता तू काय ना मोठा? पाटील. तुला आपलं सांगत का? माय पाहिलंस का? माया घर को 100 बाया काय नाही येते नेती पालक मुळे. अच्छा. 70 बा ऊपर 30 बा बाद नागपूर मौदा भंडारा. भंडारा. पाटील तू बा खालचा मी त्या वरचा. काय ना शेतीच्या दृष्टिकोनातून तर तुला पदवी द्यायला लागेल. 1 नंबरची. सर नमस्कार. सर नमस्कार. 2 नंबर रस्त्यावर यासारखे 100 एकराचे कास्तकार रस्त्यावरती जातील. आपल्या गावामध्ये गंदगी फैलन करायची. मग आम्ही का करावा? काय नको करा. सरपंचाच्या घरी जा, त्याची बैमा घ्या. बैमा नको घ्या. संडास बांधकामाची योजना आहे, त्या योजनेअंतर्गत पैसे मिळते. घरोघरी संडास बांधा, गाव आदर्श बनवा, महाराष्ट्राच्या रस्त्यावरती नाव चढवा. भास्कर पेऱ्या पाटलानं जसं गाव बनवलं तसं गाव बनवा. आणि आजपासून तू जेवू नको, झोपू नको, काय नको करू. जो कोणी रस्त्यावर बसला त्याला धरत जा, उचलत जा आणि चौकात आणून मांडत जा. पाटील साहेब खूप मला शार्प सांगता बाबा. पाटील साहेब पोट्टा बाट्टा असला त्याला उचलून, बरोबर माणूस असला त्याला उचलून आणि पण आया बा असला तुम्ही का लाटा खाईन का? आपल्या पोट्ट्यासाठी पोट्ट्याची कम्युनिटी, माणसासाठी माणसाची कम्युनिटी आणि बायासाठी बायाची कम्युनिटी. असं सांगत एखादी बाबाजी कधी बसला त्याला उचलायचा, चौकात आणून मांडायचा, त्याच्यावर ठेवायचा 500 रुपये दंड ठेवला. ते म्हणा तुला बुडीले म्हणा तुला बुडाने याचा आहे का? 500 दे ना आपला बुडाने, नाही तर हो दे म्हणा इथं खड्डा. हो का पाटील? तुझ्या संपूर्ण जनतेचा विचार केला, ह्या साऱ्या लोकांचा विचार केला, पण तू त्या डुकराचा विचार केला. म्हणजे खाऊ आपण जाणून राहतो ते डुकरं का खातील? डुकरं का खातील म्हणलं तर कोरोना सारखी बिमारी आली होती. चांगले चांगले करोडपती लोक मेडिकल मध्ये सडत होते. तशी डेंगू मलेरियाची कधी साथ आली लोकच मेले मग डुकरं तर आम्ही का म्हणतो बाकीचे सोड. तुले बायको आहे चांगलं, तुले बायको आहे. तुम्हाला काय सांगू पाटील? सारे लोक बायका करतील पाटील, तर मी नवरा करू पाटील. काऊन उलटा बोलते बे? काय नव्हत्या सदू गोकल्या तू डोक्यातही माझी सत पपी त्याच्या खाली त्याच्या खाली त्याच्या खाली बंगाली हावाला म्हणजे काय होय पहिला म्हणून त्याच्या खाली काय पाहतेस का? पाहू दे फुल द्याव सिम पाहू दे. लपलप नको तू दाखवायचा पाहून टाकलो. घुंगर हो काय साठी बे? पाटील लहानपणी मोठा इथं होतो. कोण्यासाठी सिटीमध्ये गेलो, कोण्या गल्लीगुल्लीमध्ये गेलो, माझे वाटे माना तो कोटी गेला मोठ्या घुंगराच्या आवाजाने येत होती. पाटील बंदाची बंदी घरी जर गेलो दरवाजा उभी राहते. कसं म्हणते? का म्हणते? आपण म्हणते बायको ओ पिंट्यात पप्पा ओ बाले पप्पा घरी या कपडे काढा करून घ्या काबे अंगण पाणी. 4 दिवस झालं का तर तुम्ही कार्यक्रमावर आवा. तुमच्या अंगात घुटल्या वाच येते, कपडे काढा अंगण पाणी करून घ्या. पाटील साहेब तुमची बायको तुम्हाला देते ना का जेवाच्या? बरोबर आहे, झगडे चालू आहे. मी का म्हणतो तुला बायको आहे, एक काम कर लवकर घरी जा आणि आपल्या बायकोला माघारी घेऊन ये. पाटील साहेब तुमच्या घरी हमेशा मी येतच राहील, मला चाय पाणी भेटतच राहील. माई बायकोला का बनवू? आलू अधिक पोवा गुणीला चाय भागीला सोप सुपारी तुझ्या घरी येतो माई सारखा हरकत माणूस नाही बाबा. पाटला त्यांनी गेलो आड्यावरती टेकडाचे डोंगराचे खपवून टाकलो, पण काही ना काही बोलत प्रेमात गेलं पाहिजे. काही कमी असतं तुझ्या चिकण्या रुपण्याला मन तोरून पुरतोय दिला
घरी आलं दोघे दोघे दरवाजे बंद खोटी गेली असेल म्हणतो बोके म्हटलं माझे लाडाचे बोके बोके नाही बोलत का आलो गेलो दरवाजा लाट मार सीधा अंदर घुसतो म्हणलो कहा गई हो तो की दाई फटिया से गिर गए पुत कन्यारी कहा गई हो तो की दाई फटिया से गिर गए पुत कन्यारी कहा गई हो तो की दाई फटिया से गिर गए पुत कन्यारी कहा गई हो तो की दाई फटिया से गिर गए पुत कन्यारी कहा गई हो अगले की मम्मी फटिया से गिर गए पुत कन्यारी कहा गई हो अगले की मम्मी फटिया से गिर गए पुत कन्यारी कहा गई हो अगले की मम्मी फटिया से गिर गए पुत कन्यारी कहा गई हो अगले की मम्मी फटिया से गिर गए पुत कन्यारी घरी येता बरोबर माणसाला सुटा लागणार बाबा समोसाचे माय एक कचोरीचे माय जलेबीचे माय एक जे बहीण भाऊ जवानासारखा जवान माणूस फर्स्ट दोन टाकतो तू हसण्या नसणार का मी कशाला हात नव्हतो रे बा? मला माहिती आहे तो फाउंडेशन मध्ये द्या भाऊ मग मी काय म्हणतो का तुला काय माहिती आहे का काय झालं का पाटील तू याला कोण होते अव कारभारी पाटील माझी बाळपणाची मैत्रीण आहे तू का सांगतो काय झालं मग तोंडाने सांगा पण नाटक काय करून सांगतो तो तिची पुरीची पुरी खराब झाली काय ना तब्येत चौकीत जिल्ह्याचे डॉक्टर आले कुंतू काय इंजेक्शन हा पण धसल्या धसत नाही दवाई खाऊन मग तिला नसा जाम झाला असती हो पावार काढतेस कारभारी लवकर चला माझी जीवा भाजी मला धरतेस का धरतेस आवाज ड्रायफ्रूट माझं खाऊन पण जाऊ थंडीच्या दिवसात पागलावर काम नको करू आवाज ड्रायफ्रूट गरम असते गरम नाही 5 किलो म्हणता 10 किलो ढेप घाल 6 किलो सरकी धर हात मारणारी सभाचा वाडा अगे माय कारभारी हे पाटलाच्या वाड्यामध्ये एवढे डॉक्टर आले का डॉक्टर मग ते लोक तब्येत पाहिल्या तू साईड गेला असतं का काय करूया बा म्हणून ठीक आहे पाटील नमस्कार अरे आला का भोकनास का आला का विचाराची पद्धत आहे काय ती पद्धत जेवल्यावर मी लोक विचारते जेवला का हा तर मी काय म्हणतो माझीन बाईला आणलं माझीन बाईला आणलं कुठं आहे तर किशात कुठं आहे किशात उलटा लावून बोलते बे पाटील हा ओके काय झालं हो मी का पाटील ये मेरा प्याला तो मैं इसकी चाबी ये मेरी 50,000 की हरिवार हीरोंडा तो मैं इसका काम मध्ये त्या घरची बोजा स्कूटर जमा फुले घोटत चुना फेकतो त्या घरची खटारा लोना मारीने भोकी तर परशील मुंबई पुन्हा हलवत बच्च मग तुमतुना दोन गोष्टी बोलायच्या त्यानं 200 रुपये खायचे बोलाचे आणि त्याच्या समोर तुम्हाला जर करार काम पडलं काय बा जेवण हा तर रुपये लागतात 500 आणि जेवणानंतर तुम्हाला अंडर डोळा लागणार हा म्हणजे कोणाचा डोळा हा तर रुपये लागतात 1000 खायचे दोन गोष्टी बोलायच्या दोन पाटील बपे हा पाटील ते असून दोन शब्द बोलू द्या ना, काय बोलतो लपलप नको करू खाऊन मग मला खूप आवडते माझ्या भातो तुला काय माहिती आहे का काय झालं का पाटलाला बिमारी आहे कोणती पाटलाचा थुका त्या चेहऱ्यात उतरला तर तुला कचकरण दिल्याशिवाय नाही हे माय म्हणजे पाटला करतो आहे पाटला सिंग 5 फुटाचा अंतर घेऊन बोल बरं ठीक आहे कारभारी पाटील बोलून टाका ठीक आहे त्याला गावची माझी नाही आणि मी पोलीस पाटील आहो मान मिळाला मान भेटण्याशी मान आहे तर माना सन्मानात बोललं पाहिजे सावधान सावधान सावधान
पुढे काम चाला वा आणि हरी चाला रस्ता पांगला काम जेमतेम पकडला होता हात का हँड म्हणजे हात शेक म्हणजे हलवले हँडशेक म्हणजे झाला इंग्लिश मधला मान सन्मान जो माझ्या बाई दिला पाटील साहेब ह्या हलवण्या पायी मला 4-4 बाका उठून पळाल्या पुन्हा हलवा देऊ मी का म्हणतो तुम्ही इकडून पाठवा मी तिकडून ठीक आहे. पाठवतो आणि तो महिषा 2 गोष्टी सांगतो चला बाई